नमस्कार. आपण ऐकत आहात गाणं नॉस्टॅल्जिया आणि आपल्यासोबत मी आहे आनंद. शांताबाई शेळके हे मराठी कविता, मराठी गीतं यांना पडलेलं एक अजरामर स्वप्न. शांताबाईंनी अनेक कविता लिहिल्या, अनेक गीतं लिहिली. त्याच्याबरोबरच काळोखाची लेकसारखी त्यांनी भाषांतरही केली. पण प्रामुख्यानं त्या रमल्या त्या कविता आणि गीतांच्या प्रांतातच. अनेक अजरामर गीतं शांताबाई शेळक्यांच्या लेखणीमधनं आपल्याला लाभली. आपलं अनुभव विश्व समृद्ध करून गेली. कितीतरी उदाहरणं त्यांच्या कवितांची, त्यांच्या गीतांची देता येतील. आज या इथे मी त्यांच्या एका अशाच अजरामर गीताबद्दल आपल्याशी संवाद साधणार आहे, जे माझ्या पिढीतले किंवा माझ्या आधीच्या पिढीतले लोक आहेत. त्यांना संध्याकाळी 6च्या कामगार सभेमधलं बरेचदा शेवटचं वाजणारं हे गीत नक्कीच आठवत असेल, स्मरणात असेल. त्याबद्दल किंवा ते गीत ऐकताना ते त्यांच्या भूतकाळात जात असतील, त्यांच्या तरुणपणात, त्यांच्या बालपणात जात असतील. ते हे अजरामर गीत म्हणजे जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे, जड झाले ओझे. गायला अतिशय कठीण, ऐकायला कठीणच, पण त्यापेक्षा गायला जास्त कठीण. कुठल्याही प्रकारांनी या गीतामध्ये श्वास घ्यायला गायिकेला फारशी जागा नाही असं हे गीत. आणि शांताबाई शेळक्यांचे जे शब्द आहेत ते शब्द जर ऐकले, या गीताची चाल जर ऐकली, तर असं वाटतं की हे गीत हे ज्ञानेश्वरांच्या एखाद्या विराणीपेक्षा कमी नाही. विराणी म्हणजे काय? विराणी म्हणजे विरहिणी. आपल्या प्रियकरापासून, आपल्या आयुष्याच्या साथीदारापासून, इथं मी आयुष्याचा साथीदार म्हणतोय, नवरा नाही, त्याच्यापासून दूर गेलेल्या एका विरहिणीची भावना या गाण्यामध्ये सादर केली आहे शांताबाई शेळक्यांनी. अतिशय अप्रतिम शब्दांमध्ये, फक्त 3 कडव्यांमध्ये. जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे, जड झाले ओझे. पाऊल थकले आपण समजू शकतो, माथ्यावरचे जड झाले ओझे. बरेचदा ऐकताना असं वाटतं की कुठल्या तरी प्रवासाला निघालेली कोणीतरी बाई डोक्यावर काठोडं घेतलंय आणि बरंच काहीतरी त्याच्यामध्ये संसाराच्या गोष्टी भरल्यात आणि त्यामुळे ते जड झालंय असं वाटतंय. पण प्रत्यक्षात काय आहे? पाऊल थकले, पाऊल थकलं कशामुळे? तर माथ्यावरचे जड झाले ओझे. माथ्यावरती कसलं ओझं आहे? माथ्यावरती ओझे भूतकाळाचं, भूतकाळातल्या आठवणींचं. किर्र बोलते घनवन राई, सांज सभोवती दाटून येई, सुख सुमनांची सरली माया पाचोळा वाजे. किर्र बोलते घनवन राई. हा अनुभव घेण्यासाठी, ही ओळ समजण्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे की निबिड घनदाट अरण्यामधून कधीतरी अतिशय अंधारी रात्र, जी कृष्ण पक्षातली किंवा वद्य पक्षातली रात्र आहे, जिथे चंद्राचं चांदणं, चंद्राचा प्रकाश हा त्या निबिड घनदाट अरण्यामध्ये, त्या जंगलामध्ये फारसा पोहोचत नाही, अशा वेळची ही वनराई, जिथे रातकिडे किरकिरत असतात. किर्र बोलते, रवरती रफारे, किर्र बोलते नाही, किर्र बोलते तर बिलकुलच नाही. किर्र बोलते घनवन राई, सांज सभोवती दाटून येई. ही वनराई किर्र बोलतीये म्हणजे काय? तर त्या याच्यामधले जे कीटक आहेत, अंधार पडलाय आणि आता त्यांचं साम्राज्य सुरू झालेलं आहे. अंधाराचं साम्राज्य, रातकिड्यांचं साम्राज्य, ज्या याच्यामध्ये सामान्य माणसाला आपोआपच भीतीची, भयाची भावना निर्माण होते. किर्र बोलते घनवन राई, सांज सभोवती दाटून येई. सगळीकडे संध्याकाळ दाटून आली आहे. कुठली संध्याकाळी? शांताबाईंना दिवसाची संध्याकाळ म्हणायचंय की आयुष्याची संध्याकाळ म्हणायचंय? हा जीवलग नक्की कोण आहे? हा जीवलग म्हणजे खरंच आयुष्याचा जोडीदार आहे की ज्याला
मीराबाईंनी गिरीधर नागुण म्हणजे ज्याच्यामधनं नागुण गुण नागुण ज्याच्यातनं सगळे गुण उत्पन्न होतात तो, नागुण म्हणजे ज्याच्यातनं सगळे गुण उत्पन्न होतात तो, निर्विकार म्हणजे ज्याच्यातनं सगळे विकार निर्माण होतात तो. शांताबाई अशा त्या निर्गुण निराकाराला जिवलग म्हणतात की आयुष्याच्या साथीदाराला जिवलग म्हणतात, हा एक अजून वेगळा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न ज्यावेळेला आपण या गीताची चाल ऐकतो त्यावेळेला प्रामुख्याने हाच प्रश्न मनामध्ये उरतो. किर्र बोलते घनवनराई सांज सभोवती दाटून येई, सुख सुमनांची सरली माया पाचोळा वाजे. जर समजा या इथे जिवलग म्हणजे तो निर्गुण निराकार असा परमेश्वर मानलं तर त्याची आठवण ही सुखसुमनांची सरली माया, आयुष्यामध्ये जी काही सुख आहेत, ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत. सुमन म्हणजे फूल, फुलाचा स्पर्श हा कसा कोमल असतो. बरेचदा आपण बघितलं असेल की लग्नामध्ये लोक पायघड्या घालतात, त्या पावलाला फुलाचा कोमल स्पर्श होतो. तशा प्रकारची सुखसुमनांची सरली माया आहे. म्हणजे जे वडीलधारे आहेत, प्रामुख्यानं आई वडील आहेत, त्यांचा मायेचा हात डोक्यावरनं आल्हाद कधीतरी दूर झाला. मी अलगद नाही म्हणत, मी आल्हाद म्हणतो. अलगद आणि आल्हाद अर्थ जरी एक असला तरी ज्यावेळेला तुम्ही या शब्दांचा उच्चार वेगळा करता त्यावेळेला त्याच्यामधनं जे काही अभिप्रेत आहे, जी काही अनुभूती आहे ती वेगळी येते. अलगदची अनुभूती आल्हादमध्ये येत नाही. तो हात आल्हाद कधीतरी दूर झाल्यानंतर जे काही वाटतं ते म्हणजे सुखसुमनांची सरली माया आणि इतर जे असे लोक ज्यांना आपला स्वार्थ कुठे चुकलेला नाही, अशांच्या भूमिकेबद्दल पाचोळा वाजे असं आहे की खरंच आयुष्याच्या जोडीदाराला शोधत फिरणारी ही विरहिणी म्हणतीये, जंगलातनं जाताना सुखसुमनांची सरली माया, पायघड्या घातल्या होत्या त्या कधीच्या काळी तिथनं त्या मंडपातनं, त्या लॉनमधनं असेल, त्या कार्यालयामधनं असेल, कधीच्या काळी नाहीशा झाल्या आणि आता मी जंगलातल्या सुकलेल्या पाचोळ्यावरनं चालतीये, माहिती नाही. मला तरी असं वाटतं की या इथे सुखसुमन आणि पाचोळा हे दोन्ही रूपक म्हणून वापरलेले आहे, जिथं त्या परमेश्वराची आस जास्त लागते. सुखसुमनांची सरली माया पाचोळा वाजे, जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे. इथे मला गोनी दांडेकरांची पडघवली नावाची कादंबरी, ज्याच्यावरती हिंदीमध्ये कुछ खोया कुछ पाया अशा नावाची एक मालिका दूरदर्शनवरती आली होती. दूरदर्शनचा तो काळ ज्यावेळेला इतर खाजगी वाहिन्या निर्माण झालेल्या नव्हत्या, वाढलेल्या नव्हत्या, बोकाळलेल्या नव्हत्या. त्या काळामध्ये पडघवलीवरती जी हिंदीमध्ये मालिका आली होती त्याचं मला शीर्षक गीत आठवतं, जे गुलजार साहेबांनी लिहिलेलं होतं. यादों की धुंधले दर्पण में बीते हर पल की छाया है, हर मोड़ पे मैंने जीवन के कुछ खोया है कुछ पाया है. सुखसुमनांची सरली माया पाचोळा वाजे, जीवलगा राहिले रे दूर घर माझे. गाव मागचा मागे पडला, जे काही भूतकाळामध्ये भोगलं होतं, चांगलं असेल वाईट असेल, ते मागच्या मागे राहिलं. कायनेसी लुटून काळा सौख्य माझे मागले, भोगले ते भोगले. गरी माडगुळकरांनी या दोन ओळी लिहून सोडून दिल्या होत्या. खैर, बाकी गोष्टींबद्दल मी बोलत नाही, जिथं ते कुठेतरी मी पूर्ण करून कुठल्या तरी काव्यवाचन स्पर्धेला पाठवलं होतं. माझी लायकी नाही गरिमांच्या ओळी पूर्ण करण्याची, पण त्यांच्या ओळी आठवल्या. कायनेसी लुटून काळा सौख्य माझे मागले, भोगले ते भोगले. गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमिरी बुडला. लहानपण, कुमारवय, आपण सगळेजण जे मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहोत आणि महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाच्या पुस्तकांमधनं शिकलेलो आहोत. म्हणजे महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ म्हटलं तर खूप मोठं बोजड काहीतरी होतं.
जे आपण SSC बोर्डमधनं मराठीतनं शिकलोय, सारा सोपा अर्थ. त्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं, त्यांच्या बाबतीत बघायला गेलं तर बालभारती कुमार भारतीचं वय संपलं, गाव मागचा मागे पडला, हातामध्ये युवक भारती आलं. युवक भारती कधी येतं हातामध्ये? 11वी-12वीमध्ये, ज्या वेळेला जबाबदारीची जाणीव थोडीफार व्हायला लागलेली असते. थोडंफार कुठंतरी हे लक्षात यायला लागलेलं असतं की इतके वर्ष नोकरी करणारे, कष्ट करणारे आणि महिन्याच्या महिन्याला ठराविक वेतन घरी आणणारे आपले आईबाप आता निवृत्तीच्या मार्गावर लागणार आहेत. भलेही आपल्याला आवडो न आवडो, त्यांना आवडो न आवडो, त्यांचं जे कार्यालय आहे, त्यांचं जे ऑफिस आहे ते त्यांना रजा देणारे आणि घरी बसवणारे. अशा वेळेला पुढं काय आपल्या वाटेला असेल हे माहिती नाही, कळत नाही. म्हणजे काय, भविष्य काय आहे हे माहिती नाही. कोणती गोष्ट आपल्याला कधी माहिती होत नाही. ज्या वेळेला अंधारामध्ये आपण काहीतरी शोधायला जातो त्यावेळेला चाच पडतो. कधी गोष्टी हाताला लागतात, कधी हातातनं निसटतात, कधी इव्हन खाली पडून फुटतात सुद्धा. गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमिरी बुडला, ही घटकेची सुटे सराई. एक घटका फक्त सराई होती, त्या तिथं तुम्हाला डोक्यावर घेतलं होतं. ज्या दिवशी तुमचं लग्न लागतं ना, त्या दिवशीच फक्त तुम्हाला पायघड्या असतात फुलांच्या. का? कारण त्याच्यानंतर तो नवरा असो बायको असो, काट्याकुट्यांनी भरलेल्या रस्त्यावरनंच चालायचं असतं. बहिणाबाई म्हणते, दोन्ही बाजूले दर्या धर झुडूप हाती, येऊ दे परचिती काय तुझ्या ललाटी, वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी. ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे. आता दरवाजा हा कशाचं प्रतीक आहे? दरवाजा हा प्रतीक आहे जिथे तुम्हाला सुरक्षितता मिळते, जिथे तुम्हाला शाश्वती आहे. जसं माझं आयुष्य काल होतं तसंच माझं आयुष्य आज होतं, तसंच माझं आयुष्य उद्या असणार आहे. ही जी शाश्वती आहे, ही शाश्वती देणारा दरवाजा बंद झालाय. आयुष्याच्या रस्त्यावरती, जीवनाच्या रणांगणावरती जी तुमची लढाई आहे ती तुम्हाला एकट्यानेच लढायची आहे. ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे, जीवलगा राहिले रे दूर घर माझे. खूप मागं पडलं कुठंतरी, पाय दुखले म्हणून कडेवर घेऊन उरलेला रस्ता पार करणारी आई किंवा वडील, भले कुठे बागेत फिरायला गेलो असू, समुद्रावर फिरायला गेलो असू किंवा आणखीन कुठे फिरायला गेलो असू. तुमचं आमचं बालपण असं होतं की जिथे रिक्षा, टांगा हे प्रकरणं फारशी नव्हती. अशा वेळेला परत जाताना पाय दुखतायत असं म्हटलं तर आई किंवा वडील आल्हाद उचलून घ्यायचे, कडेवर घरापर्यंत न्यायचे. घरी जाता जाता वाटेत कुठंतरी झोप लागली तर सकाळी बिछाण्यावरच जाग यायची. ते दिवस संपले. ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे, जीवलगा राहिले रे दूर घर माझे. ते जे घर होतं माझं, जिथे एक प्रकारची आश्वासक भावना होती, ते घर माझं खूप मागं राहिलं. जसं सेना महाराज म्हणतात, ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. का? ज्ञानदेवांना माता पिता म्हणण्याची वेळ का आली? कारण जे जन्म देणारे माता पिता आहेत त्यांची कातर आता थकली आहेत. ते तिथं आहेत, पण त्यांना आपल्या आधाराची गरज आहे. त्यांचं ते नाही करू शकत आता. पाय दुखले म्हणून मी म्हटलं म्हणून माझी आई किंवा माझे वडील मला कडेवर घेऊन आता घरी जाऊ शकणार नाहीयेत. तिथे त्यांनी ज्या वयामध्ये ह्या गोष्टी करायच्या त्या वयामध्ये या गोष्टी केल्यात, आता मला करणं आवश्यक आहे. जर ते असतील तर, जे नसतील तर ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. सर्व ही आशा श्रीरामार्पण, सर्व ही आशा श्रीरामार्पण, जे गीतरामायणाच्या शेवटच्या गीतामध्ये म्हटलेलं आहे तसं. पाऊल थकले माथ्यावरचे, जड झाले ओझे, जीवलगा राहिले रे दूर घर माझे. इथपर्यंत तरी ठीक आहे. याच्या पुढे जाऊन शांताबाई काय म्हणतात तर, निराधार मी वनवासी. सगळे आधार सुटले.
जे आहेत अशा भावनेनी लहानपणी मी निर्धास्त झोपत असे, तेच आता एकतर थकलेत किंवा ना परतीच्या प्रवासावरती कधीच निघून गेलेत. आणि म्हणून मी आधाराशिवाय आहे. मी निराधार आहे. निराधार मी वनवासी. वनवासी म्हणजे काय? वनामध्ये राहणारी व्यक्ती, ज्या व्यक्तीला माहिती असलेली नसलेली सगळ्या प्रकारची संकट त्यांना तोंड द्यावं लागतं. जे मला संरक्षण देणार होते, जे मला प्रोटेक्ट करणार होते, तेच आता थकलेत किंवा माझ्याबरोबर नाही आहेत. निराधार मी वनवासी, असं मी आता राहिलोय, अशी मी आता राहिली आहे. आणि मग कोण? तो केसामध्ये मोरपीस खोचून बासरी वाजवणारा, रानावनामध्ये गायी चरायला नेणारा, मुरली मोहन कृष्ण कन्हैया. मीराबाईंच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर निर्गुण मीरा के प्रभू निर्गुण नागर. किंवा आपल्या मराठमोळ्या साधू संतांच्या भाषेमध्ये बोलायला गेलं तर तोची एक विठ्ठल असा जो तो आहे, त्याला पुढचा प्रश्न घेशील केव्हा मज हृदयाशी, तूची एकला नाथ अनाथा. जे मला सांभाळून घेणारे होते, जे माझे नाथ होते, मग तो ती आई असेल, मग तो बाप असेल, मग तो नवरा असेल, मग ती बायको असेल, ते एकतर थकलेत किंवा काळाच्या पडद्या आड गेलेत. तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे, जीव लगा राहिले रे दूर घर माझे. हा मला या गीतातनं भावणारा अर्थ. पण इथे रेडिओ स्टेशनवरती काम करणारे प्रख्यात लेखक, संगीत समीक्षक अरविंद्र गजेंद्र गडकर यांचा अनुभव जर सांगायचा झाला, त्यांच्या शब्दामध्ये त्यांचा अनुभव सांगतो. तर ते म्हणतात की जीवलगा राहिले रे दूर घर माझे हे आशाबाईंनी गायलेलं आणि हृदयनाथ मंगेशकर म्हणजेच बाळासाहेबांनी स्वरबद्ध केलेलं भावगीत माझ्या आवडत्या गीतांपैकी एक आहे. हे गीत ऐकताना प्रत्येक वेळी त्या गीतात काहीतरी वेगळं, काहीतरी नवं मला सापडत आलंय, नवा अनुभव जाणवलाय. पण शेवटी आपल्या अनुभवांची पण एक चाकोरी बनून जाते, नाही का? या चाकोरी बाहेर नेऊन संगीताच्या विश्वातला सर्वस्वी नवा अनुभव मला एका संगीतकारानंच दिला, एका परदेशी संगीतकारानं. आणि त्यांनी लावलेल्या स्वरांच्या आणि स्वरसाधनेच्या अर्थानं मी अक्षरशः थरारून गेलो. त्याची कथा अशी: सुमारे 30 वर्षांपूर्वीची गोष्ट. पुणे आकाशवाणीवर संगीत संयोजक म्हणून मी काम पाहत होतो. त्यावेळी जीवलगाची ध्वनिमुद्रिका नुकतीच रसिकांसमोर आली होती. शांता शेळके यांची सुमधुर भावपूर्ण कविता, आशाताईंचा भावव्याकुळ स्वर आणि बाळासाहेबांनी कल्पक स्वररचना असा सुरेख मेळ जमून आला होता. पुरिया, धनश्री, श्री गौरी इत्यादी सायंकालीन रागांची छाया साऱ्या गीतावर उदासीनतेचा रंग गहिरा करत होती. मोजक्याच वाद्यांचा वापर गाण्याच्या वातावरणाला मोठा पोषक होता. या गीतानं आल्याच रसिकांच्या मनावर मोहिनी घातली आणि त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. अर्थात त्या गीताला काही नावं ठेवणारे, नाकं मुरडणारे महाभागही होतेच. पण सगळं काही चुके चुके, सरळ टीका करायची हिंमत कुणाचीच नव्हती. कारण बाळासाहेब म्हणजे सुगम संगीत घराण्यातल्या राजघराण्यातले राजकुमार होते. अनभिषिक्त राण्यांचे लाडके बंधू. त्यांच्यावर टीका करून त्या राजघराण्यांचा आणि पर्यायानं त्या राण्यांचा रोष ओढवून घ्यायला कोणीच तयार नव्हतं. खासगीत मात्र खालच्या आवाजात हेच लोक कुजबुजायचे, ती सरगम नसती तर बरं झालं असतं. मोठा रसभंग होतो त्यामुळं. किंवा एखादा म्हणायचा, ते स्वरमंडल कशाला वापरलंय, हल्ली फॅशनच झाली आहे स्वरमंडल घ्यायची, असे आक्षेप ऐकायला मिळायचे. पण मला स्वतःला ते गाणं खूप आवडलं होतं आणि मी ते अगणित वेळा ऐकलं होतं. प्रत्येक वेळा मला त्यातली वेगळी वेगळी सौंदर्य स्थळं जाणवत होती. मोकळा वेळ मिळाला की त्या गाण्याचे स्वर आठवून त्याचा आनंद मी मनात घुळवायचो. माझ्याप्रमाणेच हे गाणं असंख्य श्रोत्यांना अमाप आवडलं होतं. याचा पुरावाच होता माझ्याजवळ.
आपली आवड या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमाचं नवीन बोधसंगीत तयार करून तो कार्यक्रम मी सादर करत होतो. तेव्हा श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. असंख्य वृत्तपत्र आली आणि या पत्रांमधून जीवलगाची मागणी आग्रहानं येत होती. एके दिवशी मी माझं काम करत असताना एक प्रतिष्ठित आणि मान्यवर गृहस्थ एका परदेशी पाहुण्यांना घेऊन मला भेटायला आले. तो परदेशी पाहुणा दिसायला अतिशय साधा होता. थोडासा बुटकाच, चष्मा लावलेला, भावपूर्ण डोळे, किंचित पिंगट केस, कपाळ पुढे आलेलं आणि अत्यंत शांत मुद्रा. हे हंगेरियन गृहस्थ आहेत. नामवंत संगीत रचनाकार, संगीत तज्ज्ञ आणि देशोदेशीच्या संगीताचे अभ्यासक. त्यांना हंगेरियनशिवाय दुसरी कुठलीच भाषा येत नाही आणि मी त्यांचा दुभाषी आहे. त्या भारतीय गृहस्थांनी मला इंग्रजीत सांगितलं. माझी पण त्यांच्याशी ओळख करून दिली. त्या हंगेरियन माणसाच्या चेहऱ्यावर आदरभाव पसरलेला पाहून मला बरं वाटलं. माझ्याविषयी बरंचसं सांगितलं गेलं असावं हे मी टाळलं. तुम्हाला वेळ असेल तर एक विनंती आहे. हे आजच रात्री परतणार आहेत. तुम्ही तासभर वेळ काढून त्यांना आपल्या काही संगीतकारांचं गायन वादन आणि संगीत रचना ऐकवल्यात तर ते कृतज्ञ होतील, असं ते दुभाषी म्हणाले. हो, अवश्य. वेळ नसता तरीही मी काम आनंदानं केलं असतं, पण सुदैवानं मला वेळ आहे. चला स्टुडिओत जाऊया, असं मी उठत म्हणालो. आता यापुढचा काही भाग मी गाळणार आहे अरविंद गजेंद्र गडकर यांच्या अनुभवामधला, आणि मी एकदम येऊन पोहोचणार आहे ज्या गाण्याबद्दल आपण बोलतोय त्या गाण्याबद्दल. आता थोडं भावसंगीत आणि शब्दसंगीत ऐकूया. कवितेचा भाव आणि सारांश सांगितला तरी पुरे, तो म्हणाला. ठीक आहे, मी म्हणालो. मग मी त्याला काही ठुमरी ऐकवल्या. बडे गुलाम अली खान यांची याद पिया की आये ही ठुमरी त्याला फार आवडली. लताच्या आवाजातल्या मदन मोहनच्या रचना पण त्याला खूप आवडल्या. आमची मैफल संपतच आली होती, पण जाण्यापूर्वी सहज म्हणून आशाची जीवलगा ही रेकॉर्ड लावली. ती ऐकताना त्याची तंद्रीच लागली. रेकॉर्ड संपली आणि तंद्रीतून तो जागा झाला. पुन्हा लावा प्लीज, पुन्हा लावा. तो पुन्हा तन्मयतानं ऐकू लागला. असं 4-5 वेळा झालं. कोण आहे या गीताचा संगीतकार, त्यानं विचारलं. हृदयनाथ मंगेशकर. थोरे, फार थोरे, तो मान हलवत म्हणाला. मग आता या गीतातल्या कवितेचा अर्थ सांगत नाही, तुम्हाला स्वरातून काय जाणवलं ते तुम्हीच मला सांगा. मी जणू त्याला आव्हानच दिलं. त्यानं क्षणभर डोळे मिटले. एक प्रकारच्या तंद्रीत जाऊन तो मला सांगू लागला. मला जे जाणवलं ते अत्यंत विकल आणि एकाकी स्त्रीचं दुःख. अगदी एकाकी येते. कसलं तरी ओझं घेऊन एक एक पाऊल टाकत ती चालली आहे. हे ओझं कदाचित गतस्मृतींचंही असेल, तो दुभाषयातर्फे सांगत होता. मी चकित होऊन ऐकत होतो. एक हंगेरियन माणूस केवळ गाणं ऐकून त्या गाण्याचा, चक्क मराठी गाण्याचा मथितार्थ सांगत होता. केवळ स्वर ऐकून. ती मध्ये सरगम गाते पहा, ती कशासाठी, मी मुद्दामूनच विचारलं. इथं संगीतकारानं फार मोठी कल्पकता दाखवली आहे. ती स्त्री दुःखानं इतकी भारावून गेली आहे की तिला तिचं दुःख व्यक्त करायला शब्दच सापडत नाहीयेत. आणि मग ती आधार घेते सरगमचा. निरर्थक शब्द, पण तिचं गहिरं दुःख व्यक्त करणारी भाववाहक अक्षरं. शब्दार्थ नसलं तर स्वरार्थ आहे, भावार्थ आहे, तो मान हलवत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून मी अक्षरशः अवाक झालो. एका नव्या संवेदनेची तेजोमय शलाका माझ्या सर्वांगाला पुलकित करून गेली. इतक्या वेळा मी ते गाणं ऐकलं होतं, पण हा अर्थ माझ्या मनामध्ये कधीच आला नव्हता. जाणीवेच्या याच प्रकाशात जीवलगा, जीवलगा असा तोडलेला शब्द नवा अर्थ घेऊन भावसौंदर्यानं नटून समोर आला. दुःखाच्या आवेगात कोणीही तुटकच बोलणार. दुःखाची तीव्रता भोगणारा माणूस व्याकरणाचे नियम पाळून थोडाच बोलणार आहे. त्याला फक्त आपली तीव्र भावना मिळेल त्या शब्दात व्यक्त करायची असते. त्या भरातच मग तो शेक्सपियरच्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर मोस्ट अनकाइंडेस्ट कट असं सुद्धा बोलून जातो. मी सुन्न झालो. सर्वांग रोमांचित झालं. त्याच अवस्थेत मी त्याला विचारलं, या गाण्याचा ठेका एकसुरी आणि कंटाळवाणा नाही वाटत तुम्हाला? अगदी बरोबर, पण तो तसाच हवा, तो ठासून म्हणाला. ठेका, ताल म्हणजे जीवनाची गती. दुःखमय जीवनाची गती कशी असणार? ती कंटाळवाणीच असणार. दिवस आणि रात्र यांचं रहाट गाडगत जणू. संगीतातल्या तालाची सम आणि खाली ही संकल्पना मला फार आवडली. दिवस रात्र, जन्म मृत्यू, तशी सम आणि खाली. वा काय कल्पना आहे. तीच कल्पना या संगीतकारानं मोठ्या समर्थपणानं वापरली आहे. आणि मध्येच येऊन जाणारं स्वरमंडल, तारांचे ते झंकार, त्या आहेत गतस्मृती, आठवणींचे मधुर झंकार. मी दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार केला. इट रिक्वायर्स अ जेनियस टू ॲप्रिशिएट अ जेनियस असं म्हणतात, ते अगदी खरं होतं.
संगीतकाराचा व्यासंग, कल्पकता, संवेदनशीलता यानं मी थक्क झालो होतो. खऱ्या प्रतिभावंताला दाद द्यायला प्रतिभावंतच लागतो. खऱ्या प्रतिभावंताला दाद द्यायला प्रतिभावंतच लागतो याचा थरारक अनुभव मी घेतला होता. आता जेव्हा जेव्हा मी जीवलागा ऐकतो तेव्हा तेव्हा तो हंगेरियन संगीतकार डोळ्यासमोर येतो आणि मी त्या प्रतिभावंताला मनोमनी नमस्कार करतो. अरविंद गजेंद्र गडकर यांच्या स्वरांची स्मरणयात्रा या उत्कर्ष प्रकाशन पुणे या पुस्तकामधनं अरविंद गजेंद्र गडकरांची ही आठवण वापरली. पण खरंच संपूर्ण गीतामध्ये जी भरून राहिलेली आहे ती एक विराणी. गीत भलेही शांता शेळक्यांचं असेल, पण ही विराणी जी आहे ही कुठेही यातली भावना ज्ञानेश्वरांच्या विश्वाचे आर्त किंवा दिनू तैसे रजनी झाली गे माये याच्यापेक्षा निश्चितच कमी नाही. माफ करा, पूर्वीच्या ध्वनिमुद्रिकांच्या तुलनेमध्ये माझ्या ह्या ध्वनिमुद्रिकेचा कालावधी बराच जास्त आहे. पण हे गाणंच खरंच असं आहे की याच्याबद्दल कितीही बोलावं तितकं कमी. तरीही त्या मानानं मी 35 मिनिटं पूर्ण होण्याच्या आतमध्ये हे माझं विवेचन थांबवतोय. आपण ऐकत होतात गाना नॉस्टॅल्जियावर मला म्हणजेच अनंतला. धन्यवाद.